सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये। आज वीकेंड आहे। आज आम्ही निघालो आहे सोमनाथ जाण्यासाठी। तर सोमनाथ चंद्रपूरपासून ॲप्रॉक्स 60 किलोमीटर आहे आणि आपल्यासोबत आज काही आपले जुने मंडळी आहे। अमित आहे माझ्यासोबत, आज निखिल आहे। जुने मंडळी आपले मुंबईचे मंडळी सध्या आपल्या चंद्रपूरला आपल्या घरी आलेले आहेत। तर यांच्यासोबत आज आपण प्रवास करणार आहोत सोमनाथला जाण्याचा। सोमनाथ एक पर्यटक स्थान आहे, तिथे मंदिर वगैरे हनुमान मंदिर आहे आणि सोमनाथ म्हणजे बाबा आमटे यासाठी प्रसिद्ध होतं। तिथं प्राणी संग्रहालय होतं, पण आता प्राणी संग्रहालय बंद झालेलं आहे। तर आम्ही तिकडेच जाणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहोत। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चिचपल्लीच्या आम्ही समोर आलेलो आहे ड्रोन उडवण्यासाठी, कारण की इकडली लोकेशन तुम्ही बघू शकता। पूर्ण शेती आहे आणि आता सध्या शेती हिरवगार झाली आहे आणि बाजूला बघत असेल तर ते पूर्ण जंगल दिसेल। तर आम्ही आता इथून ड्रोन उडवणार आहोत। अमित आणि निखिल सध्या सेटअपसाठी रेडी करत आहे। सो आता तुम्ही बघणार आहे ड्रोन शॉट्स। आता आम्ही मूलजवळ पोहोचलेलो आहे। मूलपासून ॲप्रॉक्स 10 किलोमीटर आहे आणि खूप वर्षानंतर मूलला आलेलो आहे। आणि मूलचं बस स्टँड बघा यार, चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये बस स्टॉप आहे ना, खूप सुंदर सध्या काम चालू आहे। हे ऑलमोस्ट झालेलं रेडी दिसत आहे मला। बसेससुद्धा आहे, हे मूलचं बस स्टँड आहे। हा मूलचा मेन चौक आहे, हा तुम्हाला दिसत असेल। इकडनी गडचिरोलीला जाते राईट साईडला आणि सरळ जो रोड आहे तो सोमनाथला जातो। तर आपल्याला हा सरळ पकडायचा आहे आणि या चौकामध्ये आता सिग्नलसुद्धा दिलेलं आहे। आता अगोदर 3-4 वर्ष अगोदर मी आलेलं तर इथे सिग्नल वगैरे काहीच नव्हतं, पण आता सध्या सिग्नल दिसत आहे। खूप चांगलं आहे आणि खूप चांगली डेव्हलपमेंट मला इथे दिसत आहे, कारण की डिवायडरवर तुम्ही बघत असेल स्टॅच्यू वगैरे लागले होते। ताडोबा प्रसिद्ध आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि प्राण्यांचे स्टॅच्यू वगैरे इथे मला दिसले। बसस्टँडसुद्धा तुम्हाला दाखवलं, खूप सुंदर बसस्टँडसुद्धा बनवलेलं आहे। बॅनर लागलेला आहे, कारण की कोरोना विषाणूमुळे हे सोमनाथ मंदिर आहे हे बंद झालेलं आहे, सध्या बंद आहे। या परिसरामध्ये सध्या परमिशन नाही आहे। वॉटरफॉल त्या साईडला आहे, आपण तिकडे जाणार आहोत आणि मंदिराचे पुजारीसुद्धा इथे बसलेले आहे। तर ते दृश्य दाखवते तुम्हाला वॉटरफॉलला। स्पेशली आपण त्यासाठीच आलेलो आहे इथे। आपल्याला माहिती होते मंदिर सध्या सगळे बंदच आहे, मंदिरसाठी हे सगळ्यात प्रसिद्ध आहे। आणि इकडे मोकळी जागा आहे, तिकडे छोटेसे असे घरं बनलेले दिसतात छोटे छोटे तुम्हाला। आणि इकडनी पायऱ्या, वरती जाण्यासाठी पायऱ्या या साईडला अशा दिलेल्या आहे। मंदिरमध्ये जाण्याच्या पायऱ्या इकडनी आहे आणि मंदिराचे पुजारी सध्या इकडे बसलेले आहे। निसर्गामध्ये आणखी एकदा आलेलो आहे। या साईडला मंदिर आहे, मंदिर सध्या विषाणूमुळे बंद आहे आणि आपल्याला मंदिराचे पुजारी इथे बसलेले मिळाले आहे। यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊया। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा सर। माझं नाव रमेश नाईक। रमेश नाईक, हे मंदिर किती जुनं आहे?
मंदिर जवळजवळ पुष्कळ पुराण आहे. ओके. तो आहे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये म्हणा. अच्छा. त्या काळामध्ये भयानक जंगल होता अच्छा. आणि या जंगलामध्ये त्या पहाडावरती मंदिर होतं. पहाडावरती मंदिर होतं. पहाडात ओके. आणि त्या मंदिराला ते एक महाराज होते याच्या अगोदर. ओके. त्यांनी गोटे जमा करू करू ते पायऱ्या बांधल्या ओके. आणि काही कालांतरामध्ये मग याला ते थोडीशी उन्नती मिळाली अच्छा. आणि आता त्या पायऱ्या थोड्याशा रेलिंग वगैरे बसली आहे. हे सगळं रेलिंग वगैरे रेलिंग बसले. वगैरे ते ओके. आमचे सुधीर मुनगंटीवार म्हणून चंद्रपूरचे अच्छा. त्यांनी हे सगळं रेलिंग वगैरे त्यांनी दिली. ओके. स्टाईल वगैरे त्यांनी बसवली. अच्छा. आता थोडंसं इथं रौनक थोडंसं बरं वाटतं. इथलं वातावरण म्हणजे काय निसर्गरम्य वातावरण आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. हा ताडोबाचाच भाग आहे आणि बफर झोनचं हे एंडिंग आहे ना. एंडिंग आहे. बफर झोनची हे आखरी एंडिंग आहे. हे पूर्ण घनदाट जंगल होतं. पर्यटकसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात मला दिसत आहे आणि हे जे पाणी दिसत आहे हे पिण्याचे पाणी तुम्हाला खाली हे ॲक्च्युली हे पिण्यासाठी पाणी आहे जे जमिनीच्या खालून येतात आणि तिकडे एक धबधबा आहे छोटासा. ॲक्च्युली तो धबधबा तिथून कुठून पाणी येतं आहे आत्तापर्यंत कोणालाच माहिती नाही, कारण की खूप सारे सायंटिस्ट इथं येऊन गेलेले आहे, रिसर्च केले, R&D केले, पण कोणालाच काही भेटलं नाही. पण आपण आता त्या धबधब्यावर जाणार आहोत. यांचं खूप खूप धन्यवाद. हा थोडासा ट्रॅक आहे. इकडे तुम्ही वरती आलेत की असा एक छोटासा धबधबा दिसणार तुम्हाला. निसर्गरम्य दृश्य सोमनाथमधलं आज मी तुम्हाला दाखवणार आहोत. अमित आणि निखिल वरती पोहोचले आहे ते अगोदरच. मी सुद्धा बॅग आणायला रिटर्न गेलेलो होतो गाडीमध्ये आणि रस्ता असा दगडी आहे. इकडे वरती थोडासा ट्रेक आहे. खूप दिवसानंतर आपण ट्रेक करत आहोत. इकडे मंदिर जाण्याचा मार्ग आहे. आता मंदिर सध्या बंदच आहे, तर आपल्याला आता इकडे चाललो आहे. निखिल आणि अमित एकदम रिलॅक्समध्ये बसले आहे. माझं नाव जानू होतं ना, कारण हा इथलं नाही, आमच्या इथलं पाहुणं. रस्ता आहे कुठे? इकडे आहे. कुठून जाणार? इथून मंदिराचा परिसर आहे. मंदिर सध्या बंद आहे सगळे. जय बजरंगबली. ट्रेकला जाण्याचा मार्ग आणखी तसा जंगलातूनच. हो, थोडासा कचरा आहे, जास्तच आहे ना. समोरून पायऱ्या दिल्या आहे, प्रॉपर पायऱ्या आहेत तिकडे जाण्यासाठी. थोडं वरती आल्यानंतर हा स्पॉट बनलेला आहे. खालचा नजारा काही वेगळाच दिसतो आणि ते स्टॅच्यू म्हणजे ते घोड्याचे स्टॅच्यू बनले आहे. ॲक्च्युली हे देव आहे. समोर आल्यानंतर थोडा दम आलेला आहे. खूप दिवसानंतर ट्रेक करत आहोत आणि वरती आल्यानंतर अगोदर हे पूर्ण जंगल होतं. आता हे खाली पटांगण तुम्हाला दिसत असेल. 8-10 वर्ष अगोदर मी आलो होतो. हे पूर्ण घनदाट जंगल होतं. जसं त्या साईडला तुम्हाला दिसत असेल थोडंफार. आता या साईडला सगळं साफ केलेलं आहे. दम आलेला आहे जाम. आपण आता तिथून ड्रोन उडवणार आहोत. ड्रोन शॉट तुम्हाला बघायला मिळेल.
सोमनाथचा प्रवास आपण आता इथेच एंड करणार आहोत. फिरलो थोडंफार आहे, पर्यटक थोडेफार दिसत होते. खूप चांगला निसर्ग आहे इथला. साफसफाईसुद्धा आहे, ते खूप चांगली गोष्ट आहे. सो आपण आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच काही भन्नाट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एकदा. चला बाय बाय.